इथे पाहिलं जाईल खोलवरचा टप्पा या ठिकाणी सुरेख कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट केलंय, दुसरी धाव घेताना हे काय घडलंय इथे मात्र प्रॉपरली कॉलिंग नाहीये निशांची. इथे मात्र मूक क्रिकेट पाहायला मिळतोय आणि त्यावर मात्र गडी बाद होईल. मिस्टर निशांत बनमाली बॅक टू द डग आउटला येताना बाद. नक्कीच निशांत बाद झालाय, नाराज असेल कारण की स्वतःची कॉलिंग नव्हती. मयूर मध्ये मात्र जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवर ज्या पद्धतीने आपण जाताना पाहिला कॉलिंग प्रॉपर लाईन नाही आणि तेच कारण बनलं. इथे मात्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेलाय करण रावरे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मागच्या मॅच मध्ये खूप सुरेख फटकेबाजी केली होती. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून, एक रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार देखील आला होता. या मॅच मध्ये जर पाहिलं तर एक फाउंडेशन बिल्ड करायचं आहे जे मागच्या मॅच मध्ये केलं नव्हतं. आता मात्र नवीन मॅच इथे पाहायला मिळते. तर पंकज पाटील आपण पाहतोय जी कामगिरी आहे ती सुरूच आहे खूप चांगली. इथे पहा चेंडू हवेत आहे, चेंडूवर क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये इथे पाहिलाय तर चेंडू निघून जातोय. डीप कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतायत. धावसंख्या इथे मात्र पाहिली जाईल. स्कोरबोर्डवर आतापर्यंत 3 धावा. षटक क्रमांक पहिला चालू आहे. 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. एका बाजूला जर पाहिलं तर नक्कीच करण, दुसऱ्या बाजूला पंकज पाटील. पुन्हा एकदा चेंडू थोडासा जर पाहिलं तर कमरेच्या वरती होता. थोडस मिसफील्ड पाहायला मिळतंय त्या ठिकाणी आणि मिसफील्डचं रूपांतर इथे मात्र 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 धाब्यामध्ये इथे घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 3 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाईल. आता मात्र 6 धावा. वेगाने रन जमवायचं काम इथे मात्र करण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं इथे मात्र क्रिकेट. पुन्हा एकदा चेंडू जर पाहिलं तर 5वा असेल या ओव्हर मधला. हा चेंडू पुन्हा एकदा तेच नजारा पाहायला मिळतोय. गुडलेनला चेंडू फेकला जातोय आणि गुडलेन वरून जर चेंडू पाहिला तर इथे मात्र परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातंय तेच इथे करताना खूप चांगलं क्रिकेट, खूप चांगली गोलंदाजी. मयूर मर्दे जर पाहिलं तर एक बॅटर जो धाकटी डहाणू संघाकडून नक्कीच नेहमीच चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय त्यांना. आता मात्र पंकजच्या हातामध्ये चेंडू नक्कीच बॉलर मध्ये अडवला आहे. चेंडू जर पाहिला तर जर का त्याच्या रेंजमध्ये असता तर हा चेंडू देखील झेलमध्ये रूपांतर केला असता. मात्र सुरेख प्रयत्न इथे राहिले. पहिलं षटक इथे कंप्लीट होतंय आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाईल ती म्हणजेच 6 धावा. हे मात्र पाहायला मिळालं. पहिलं षटक हाताळलं गेलं. यस आपण पाहतोय रन्स मात्र काउंट केले जातील ते म्हणजे 6 धावा. खूप चांगलं क्रिकेट या ठिकाणी दर्शवलं जातंय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे सज्ज झालाय. जर पाहिलं तर मुस्सू आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली क्रिकेट खेळला होता. खूप चांगलं प्रदर्शन मात्र इथे केला होता. इथे मात्र पाहतोय मारायचा प्रयत्न आहे. इथे काय घडलंय नक्कीच असं वाटलं होतं की हलकीशी एज आले की काय, मात्र तसंच प्रयत्न देखील केला होता अनिकेत राऊत. तदनंतर पाहिलं तर मुस्सू याने देखील हात वर केले होते. पंचांकडे कुठेतरी वळून पाहिलं होतं मात्र पंच या ठिकाणी पाहतोय आपण खूप चांगलं या ठिकाणी डिसिजन देताना. कुठलेही या ठिकाणी एज नाहीये आणि चेंडू जर पाहिलं तर डॉटच्या रूपाने इजे काउंट केलं जाईल. धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर स्थिरावली जाते 6 या आकड्यावर.
पुन्हा एकदा कॉलर टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र खोदून काढला जातोय. चेंडूवर क्षेत्ररक्षक वेगाने येईल. जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 7 धावा स्कोरबोर्डवर आहेत. मुसूच्या गोलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू फेकले आहेत. मध्यरात्रीचं काळ आपण पाहतोय आणि प्रेक्षकांची गर्दी जर पाहिली तर अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर आपण पाहतोय. इथे मात्र भाव स्ट्रेट बॅटने खेळलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत नक्कीच इथे एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र स्कोरबोर्डवर धावा नक्कीच पाहायला मिळतील. 8 धावा. चांगलं षटक या ठिकाणी नक्कीच हाताळलं जातंय. एकही मोठा फटका जर पाहिलं तर या 1.5 ओव्हरमध्ये आपण पाहतोय आलेला नाहीये. रिव्हर्स खेळायचं होतं. इथे मात्र प्लंप मध्ये सापडलेत. थोडस नक्कीच इथे झुकले होते आणि तेच कारण बनलं. इथे जर पाहिलं तर 2 बॅटर विचार करतायत की रिव्ह्यू घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे. मात्र वेळ निघून जाईल मित्रांनो. आपण पाहतोय इथे मात्र जर पाहिलं तर सॉरी रिव्ह्यू नाही आहे. त्यामुळे आपण पाहतोय डिस्कस तर होत होतो मैदानाच्या आतमध्ये आणि तदनंतर पाहिलं तर विकेटचं पतन होताना करण मात्र बाद होतोय. दुसरा गडी इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला नक्कीच पोहोचला जाईल. विशाल तामोरे अंगी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आता मात्र थोडीशी बॅटिंग ऑर्डर होती ती पूर्णपणे वेगळी चेंज करण्याचा प्रयत्न केला होता. कारण मागच्या मॅचमध्ये जे 4 गडी एकंदरीत बाद झाले होते 4 चेंडूवर त्यानंतर थोडंसं चेंजेस करावं लागलं. इथे मात्र चेंजेस केलं. निशांतला थोडंसं वर आणलं होतं. त्यानंतर करण 1 डाऊन मध्ये गेला होता आणि आता मात्र जर पाहिलं तर 2 डाऊन मध्ये इथे मात्र विशाल येतोय. चांगली धावसंख्या उभारावी लागेल. संघ जर पाहिलं तर अनिकेत राऊत यांचा आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने आणि विचार केला या संघाचा तर स्वरा ते आपण पाहतोय सुरेख हलक्या हाताने खूप चांगल्या पद्धतीने रन्स मात्र इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि कंप्लीट केला जातोय. तर नक्कीच स्वरा ग्रुप म्हटलं तर तुषार संके सर यांचं नक्कीच नाव येतंय. खूप चांगलं ऑर्गनायझर आपण पाहतोय कारण की PBPL स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप जर पाहिली तर स्वरा युवा ग्रुपची राहिली होती. असे आमचे हे बोईसर विभागातील एक असे नामांकित आपल्याला पाहायला मिळते तुषारजी संके याचकडून ही स्पर्धा ही जर पाहिलं तर ही टीम आपल्याला पाहायला मिळते. ही स्वरा अमोल सुशांत आणि याचं नाव मात्र दिलं जात आहे. इथे पाहिलं तर सुरेख फटका येतोय मिड विकेटच्या दिशेने. नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा लांबवर होता आणि त्याचा फायदा उचलला. चेंडू जर पाहिलं तर 4 धावांसाठी इथे मात्र 4 धावा मिळतील आणि धावसंख्या स्कोरवर लागली जाईल 13 धावा. थँक्यू. तर आपण पाहतोय इथे मात्र षटक क्रमांक 2 कंप्लीट झालाय. धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर 13 धावा स्कोरबोर्डवर आहेत. इथून पाहिलं तर पुण्याचे एकदा पंकज पाटील 3ऱ्या षटकांसाठी येईल. सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय जो थर्डमॅन रिजन मध्ये इथे ऑनरच्या रूपाने आज आपला संघ उतरवलाय आणि इथे पंकज पाटीलला पाहूया. ओहो थोडीशी जागा बनवली होती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र नाही. लेग स्टिकच्या बाहेर जाणारे चेंडू पंच मात्र दर्शवत आहेत. वाईट चेंडू अवांतर चेंडूची घोषणा होताना इथे मात्र रन्स वाढलं जाईल. धावसंख्या 1 ने आणि धावसंख्या होते ती म्हणजे 14 धावा. हळूहळू मात्र नक्कीच रन्स जमवण्याचा प्रयत्न करतायत विशाल. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मयूर
इथे मात्र पहा फटका सुरेख आहे. चेंडू गॅप मध्ये खेळलाय. दोन क्षेत्ररक्षक नक्कीच या चेंडूवर धावले होते, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असताना चेंडू निघून जातोय. सरळ सीमारेषे पार येतोय चौकार. 4. नक्कीच इथे मात्र एक पारितोषिक येतोय सुशांत साठी असणार आहे. जर गुड एफर्टने कॅच घेतला तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज चिराग म्हणजे श्री कलेक्शन यांच्याकडून येईल. आपण पाहतोय इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळला गेला. रन्स मात्र कंप्लीट केले जाते. 1 धावसंख्या इथे घेताना मात्र विचार करतोय रन्स घेताना, कारण की एक गडी नक्कीच बाद झाला रनआउटच्या रूपाने आणि तदनंतर ती रिस्क नको आहे हे मात्र दर्शवलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. सर पाहिलं तर 2 बॅटर आपण पाहतोय मयूर मर्दे आणि विशाल तामोरे हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. पंकज पाटील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर इथून मात्र आपण पाहतोय हा चेंडू तिसरा फेकला जाईल. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. हेच जे चेंडू आहेत ते खूप डोकेदुखी ठरतायत जेव्हा जेव्हा फलंदाजाला हे चेंडू फेकले जात आहेत. या पद्धतीचे चेंडू मात्र सक्सेस गोलंदाजीसाठी नक्कीच नेहमीच या ठिकाणी आपण पाहतोय. पंकज पाटील पुण्याचे एकदा नक्कीच विचार केलाय आपल्या संघाचा की पहिले षटक हाताळताना 6 धावा खर्च केल्या होत्या, तदनंतर दुसरे षटक हाताळलं ते म्हणजेच मुस्सू यांनी 7 धावा खर्च केल्या. आतापर्यंत ते 3 चेंडू फेकून झालेत. हा 4था चेंडू. ओहो सुरेख इथे मात्र आपण पाहतोय कव्हरमध्ये चेंडू खेळलाय. पॉइंट आणि कव्हरच्या मध्यस्थानी आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत इथे मात्र रन्स घेतले जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाईल. 21 धावा 21 रन्स. षटक क्रमांक 3 चालू आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. मयूरला आत्तापर्यंत जर पाहिलं तर मोठा फटका मारताना पाहिला नाही. सर पाहिलं तर खूप चांगला खेळाडू आहे, क्षमतेने भरलेला. इथे पहा थोडस जागा बनवली होती, शफल झाले होते, खेळायचा होता फाईन लेग दिशेने, मात्र चेंडूवर जर पाहिलं तर ती नजर ठेवली गेली नाही. चेंडू मात्र सरळ अनिकेत राऊतच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. रन्स मात्र मिळणार नाहीये डॉट चेंडू येताना. शेवटचे चेंडू असेल या षटकातील. तिसरे षटक आपण पाहतोय. पंकज पाटीलने काय कमालीची गोलंदाजी केले, जाणीव आहे पंकज पाटीलला. हा मैदान जर पाहिलं तर खूप काही या मैदानामधून मिळवलंय त्याने. इथे मात्र पहा हे देखील विकेट्स मिळवतोय. कट करायचा होता, गली रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याच्या हातामध्ये जर पाहिलं तर झेल ठेवून इथे मात्र गडी बाद केला जातोय. मयूर बॅक टू द डगआउटला येताना गडी बाद. धन्यवाद. ते मात्र कनक, आशय, मेघन आणि आदित आपल्याला विनंती केली जाते या मुख्य मंचावर आपण यायचं आहे. तर आपण पाहतोय या ठिकाणी पंकज पाटील साठी एक कॅश प्राइज आलाय. अमोल नारखडे यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलंय. विकेट मात्र मिळाले, कारण की जर पाहिलं तर इथे उमरोळी आहे, उमरोळीमध्ये 24 तास ATM या मैदानाच्या बाहेर आहेत. त्यामुळे कधीही तुम्हाला नक्कीच कॅचची गरज लागली तर 3 विकेट मिळवा किंवा कॅचची गरज लागली तर 3 षटकार मारा, आपल्यापर्यंत जी कॅश आहे ती पोचली जाईल. मात्र विशाल इथे मात्र जिम्मेदारीने खेळावा लागेल. मुस्सू येत आहे, काय भन्नाट वेग. या ठिकाणी जर पाहिलं तर वेगाचा वापर केलाय खूप चांगल्या पद्धतीने. रन्स मात्र मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय, वेगाने बीट्स करतोय फलंदाजाला. नास्ट्राईक एंडवर जर पाहिलं तर धनंजय आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी मागची मॅच मध्ये काय कमालीची फलंदाजी केली. संघ अडचणीत असताना संघाला अडचणीतून काढण्याचं काम मात्र धनंजयने केलं होतं. आता मात्र फुलटॉस चेंडू आहे. इथे मात्र फटका चांगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. जोपर्यंत फेकेल तोपर्यंत मात्र रन्स इथे कंप्लीट केले जात आहेत. त्या म्हणजेच 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा आतापर्यंत आपण पाहतोय.
खूप चांगलं गोलंदाजी इथे दाखवली जाते. ओके, स्क्रीनवर देखील आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय मुस्सू. तर मात्र पाहिलं जाईल पुढचा चेंडू मुस्सू याचा विशालसाठी. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय लॉंग ऑन रिजन मधून. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय त्या ठिकाणी. जर पाहिलं तर सुशांत वजे आपल्याला पाहायला मिळते. जीवाची आकांत करताना मात्र चांगलं एफर्ट दाखवलं, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होम ग्राउंडवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा ऑनर म्हणून पाहिलं जातंय, ऑनर पार्टनर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय सुशांत, ज्याचं नाव या संघाच्या टीममध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा आता मात्र धनंजय असेल स्ट्राईक एंडवर. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलाय ऑन साइड रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येतोय, चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवेल फेकेल तोपर्यंत रन्स मात्र एक कंप्लीट केले जाते. जर पाहिलं तर 1 रन्सने धावसंख्या स्कोरवर लागली जाते आतापर्यंत 25 रन्स, 25 धावा. 25 धावा आपण पाहतोय. ते पहा चेंडू हवेत होता. एफर्ट गुड एफर्ट पंकज. कारण की चेंडू जर अडवला नसता तर सरळ लॉंग स्टॉप रिजन मधून चेंडू चौकारासाठी गेला असता. इथे मात्र त्यांना जाणीव झाली की चेंडू अडवायचाच आहे. स्वतः मात्र जमिनीवर पडले आणि चेंडूला इथे मात्र मध्ये रोखण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस झालाय. तर मात्र धावसंख्या इथे कुठेतरी थांबवली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा स्कोरबोर्डवर आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर इथून मात्र या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फटका इथे मात्र मारताना थोडीशी बॅट नक्कीच कमी फिरवली होती, ज्या पद्धतीने आपण पाहतोय स्लोवर फिरवली आणि तेच कारण बनलं इथे मात्र फटका बनवू शकले नाही. चेंडूचा खेळ जर पाहिला तर एकंदरीत 4 षटक इथे मात्र कंप्लीट झाले आहेत. आणि पहा धावफलक इकॉनॉमी गोलंदाजीने करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि आता मात्र चौथं षटक वापरलं गेलं. या चौथ्या षटकामध्ये जर पाहिलं तर 6 धावा येताना तब्बल धावा पाहिल्या तर इथे मात्र 27 धावा आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी जी पाहिली ते 2 गोलंदाजांनी केले. एका बाजूला पाहिलं तर पंकज पाटील आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मुस्सू हा गोलंदाजी येत असताना चांगली गोलंदाजी आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर मोठे पटके मारण्यापासून कुठेतरी थांबवले जातंय. इथून मात्र आपला स्टार्ट बदलायला लागेल आणि मोठे पटके आपल्याला मारावं लागतील. धनंजय त्याच्यासाठी जाणला जातोय, एक चांगला खेळाडू आहे. नक्कीच जाई संघाकडून जेव्हा जेव्हा एफर्ट देत असतो तेव्हा मात्र बेस्ट एफर्ट त्याचं आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी असो फलंदाजी असो, मात्र धनंजय तिथून मात्र आपलं चांगलं कार्य करत असताना आता मात्र तेच करावं लागेल. कारण की तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडूमध्ये एक मोठं टार्गेट ठेवणं खूप गरजेचं असेल. इथे पहा फटका सजवलाय सुरेख. इथे मात्र फाईन लेग क्लिअर करेल, चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषे पार. येतोय चौकार 4. थँक्यू. तर नक्कीच आपण पाहतोय या 4 धावांनी धावसंख्या वाढली जाईल. आता मात्र 31 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विचार केला गोलंदाजाचा तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रथम येताना पहिल्या चेंडूवर चौकार या ठिकाणी मिळवतोय मिस्टर धनंजय. दुसरा चेंडू असेल या षटकातील. आता मात्र पुन्हा एकदा ऑनसाइड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जर पाहिला तर ऑब्स्टिकच्या बाहेर ठेवला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पिचिंग केली आणि तदनंतर पाहिलं तर अनिकेत राऊत याच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबला जातोय. नक्कीच अनिकेत राऊत यांचं नाव घेतलं तर नक्कीच आठवलं जातंय. कारण की जर पाहिलं तर उमर हाच त्यांचाच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र आपल्या लोकल बॉयला घेऊन इथे मात्र खेळताना पाहायला मिळतोय. हे क्रिकेट आहे अनिकेत राऊत यांचं खूप चांगलं. मात्र इथे पहा खूप चांगल्या पद्धतीने धनंजयने कुठेतरी आशा उद्भवली होती की धनंजय चांगली धावसंख्या मारू शकतोय. इथूनच जर पाहिलं तर प्रथमच्या हे लक्षात आलं की धनंजय येणाऱ्या कालामध्ये काहीतरी वेगळं करेल, त्या आधीच त्याचं विकेट काढावं. हेच मात्र करताना गडी बाद केलंय.
इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक होता. चेंडू बराच काळ हवेत राहिला आणि त्या चेंडू खाली जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक होऊन चांगला झेल नक्कीच आपण पाहतोय. मॅकमिलन गोविंद इथे मात्र येताना इथे मात्र आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. जायचाच हा देखील खेळाडू आपण पाहतोय. प्रशांत मात्र मैदानाच्या आतमध्ये डावखरे हाताचा फलंदाज आहे. इथून जर पाहिलं तर एक चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगली धावसंख्या उभारायची आहे. विकेटचं जरी पतन झालंय तरी इथून गुड स्टार्ट करणे गरजेचं आहे. प्रथम आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चौथा चेंडू. ते मात्र समोरच्या दिशेने फटका मारला आहे ऑन साइड रिजनला. जर पाहतायत लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येताना चांगल्या पद्धतीने या चेंडूला फील्ड करतोय, फेकतोय. फक्त आणि फक्त एकच रन्स इथे मात्र कंप्लीट केले जाईल. पाचवं षटक मार्गास्थ आहे. जर पाहिली तर धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 32 रन्स, 32 धावा आपण पाहतोय. विकेटचं पतन विचारलं तर इथे मात्र संकेत घरत मला दर्शवतोय की 4 गडी बाद झाले आहेत. ते मात्र आपण पाहतोय पुण्याच्या एकदा फॉलोअर थ्रो मध्ये चेंडूला अडवतोय. चान्स दिला जात नाही मोठे फटके मारण्यापासून. नक्कीच धनंजय आला होता. धनंजयने एक चौकार मारली होती, आशा पल्लवित केली होती. मात्र कुठेतरी आशा देखील ती विझवली जाते. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडूचा खेळ शिल्लक असेल हा एक या षटकातील. हो हा देखील चेंडू मारायचा होता. आता मात्र रॉंग स्टॉप रिझन. पंकज पाटील ऑलिम्पिक मध्ये धावतायत, थांबले जात आहे आणि तिथून मात्र जर पाहिलं तर चेंडूला इथे रन्स कंप्लीट केल्या जातील. तब्बल 1 नाही 2 नाही 3 ओव्हरची होते समाप्ती. 5 षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र मोजली जाईल 35 धावा. येस डीजे. थँक्यू. इथे मात्र आपण पाहतोय शेवटचे षटक हाताळण्यासाठी नक्कीच असं वाटलं होतं की अनिकेत राऊत येतील, कारण की मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त 2 धावा नक्कीच अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहिल्या होत्या. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे सज्ज होईल. इथे मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू सुरेखरीतीने येताना हाताळला जातोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिलं तर आपल्याला सूरज खामकर ते मात्र आपण पाहतोय. ते मात्र जर पाहिलं तर नक्कीच सूरज खामकर आपल्याला पाहायला मिळतात, कारण की 2 खेळाडू इथे मात्र आपल्याला पाहायला. करण पाटील एका बाजूला वाढले आहेत आणि दुसऱ्या बाजूला सूरज हे मात्र एकाच टीमला बिलॉंग करणारे खेळाडू आपण पाहतोय. सुरेख चेंडू या ठिकाणी वेग वापरला जातोय, मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. यस इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय, थर्ड अंपायर रेफर केलं जात आहे. अंपायर कडून असणार आहे का सर? यस बॅट्समन कडून घेतलेला आहे, फिल्डर कडून घेतलेला आहे.
इथे मात्र फेअर डिलिव्हरी आहे. अंपायरचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी जर विचार केला तर आपण पाहतोय कामकर याचा, तर अजिंक्य मराठा शिरगाव संघाकडून. आणि या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकतायत रिव्ह्यू या ठिकाणी जर पाहिलं तर रिव्ह्यू सक्सेसफुल होताना फेअर डिलिव्हरी आपण पाहू शकतायत. ही पाटील नेटवर्कची टीम आहे. पूर्णपणे जर पाहिली तर आज या मैदानावर उतरले आणि मैदानाच्या बाहेर मात्र खूप एफर्ट देताना पुण्याच्या एकदा वेग वापरलाय. मात्र लॉंगर रिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहे. रन्स मात्र फक्त आणि फक्त एक मिळेल, कारण की विचार केला तर त्या ठिकाणी मुस्सू आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना. ते मात्र थोडंसं फेरबदल केलंय, कारण की जाणीव आहे. प्रशांत फलंदाजी मार्कवर आलाय आणि आतापर्यंत चेंडू फेकून झाले 3. सूरज वॉट एफर्ट जर पाहिलं तर मागच्या टुर्नामेंटमध्ये म्हणजेच जर पाहिलं तर चार्जर चषकामध्ये ज्याने 50 धावा या एकतर्फी जबरदस्त सामना ज्या पद्धतीने पाहिलं तर कुठेतरी विकेटचं पतन होत होतं आणि सुरेख फलंदाजी केली, सुरेख गोलंदाजी केली. आणि सूरजचा जर विचार केला तर आपण पाहतोय त्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड्स मात्र नक्कीच मॅन ऑफ द सिरीज का अवॉर्ड नक्कीच घेतला होता. असा हा खेळाडू सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन त्या ठिकाणी मुस्सू याची समोरच्या दिशेने ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती. या जर मॅचचा विचार केला तर आपण पाहतोय आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 चौकार आलेत, म्हणजे 2 मोठे फक्त हिट इथे मात्र येताना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा भन्नाट वेग जबरदस्त चांद इथे मात्र चेंडू फेकला जातोय आणि डॉट चेंडू येताना विशाल मात्र विचार करतोय की आज माझी फलंदाजी का नाही होत, कारण की जर विचार केला तर सूरजची गोलंदाजी खूप चांगली आहे. त्याच्या विरोधात खेळताना कुठेतरी कमी पडताना आपल्याला पाहायला मिळतो विशाल. तर मात्र चेंडू अजूनही शिल्लक असेल 1. शेवटचा चेंडू आहे. रिव्हर्स फिरला इथे मात्र फटका सुरेख आहे. चेंडू मात्र किती लांब गेलाय, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय आणि विशाल याचा देखील विकेट्स इथे मात्र येताना. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत थांबवली 37 रन्स आणि 38 रन्स टू विन असणार आहे. 38 धावांचं लक्ष्य इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच याची तर नक्कीच खूप चांगली गोलंदाजी केली दर्शवली जाईल. इथे मात्र आपण पाहतोय पंकज ज्यांनी 2 षटक हाताळले. 2 षटकामध्ये एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 14 धावा तरी बाद केलाय. त्यानंतर मुस्सू आपण पाहतोय 2 षटक त्याने देखील हाताळले आणि सरासरी जर पाहिली तर 2 षटकामध्ये 13 धावा आणि 1 गडी त्याने देखील बाद केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर प्रथमने 1 षटक हाताळलं, 8 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केलाय. मात्र त्याहून ही सुरेख कामगिरी इथे मात्र सूरज कामकरची राहिली, कारण की सूरज कामकरने 1 षटक टाकला, 2 रन्स दिले आणि 1 गडी देखील बाद केलाय. असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगल्या पद्धतीने. आणि 38 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जातंय. तर जसं सेकंड इनिंग चालू होईल आपल्याशी नक्कीच आपले आदरणीय इथे मात्र आपण पाहतोय जयेशजी भोसले सर आपल्याशी जोडले जातील. धन्यवाद संतोषजी पाटील सर, धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर यांचा आवाज आपण ऐकतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. नेचर फार्म प्रेझेंट्स उमरोळी चषक 2023 साई ग्राम विकास मैदान उमरोळी या ठिकाणाहून या स्पर्धेचा आस्वाद आपण घेतोय. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावा बनवल्या गेल्या त्या केवळ 37. 38 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय.
38 रनचं टार्गेट या मॅच मध्ये जे पाहायला मिळतं. आज या स्पर्धेच्या माध्यमातून चौथी रजनी आणि चौथ्या रजनीच्या शेवटाकडे आपण निघालोय. अजून एक मॅच बाकी आहे. इथून अजून एक सामन्याचा खेळ देखील अजून शेष असेल. उद्याच्या रजनीमध्ये पहिली मॅच जिथे आपण पाहणार आहोत, अर्थात महत्वाच्या राहतील उद्याच्या रजनीतील देखील सामने महत्वाच्या राहतील. अर्थात पहिली मॅच उद्याच्या रजनीमधील जी पाहायला मिळणार आहे, श्री स्वामी समर्थ पवनसुत नवली आणि वंश 11 डहाणू उमरोळी या दोन संघांदरम्यानची लढत ही पहिली मॅच राहील. उद्याच्या दिवसातील पहिली मॅच एका बाजूला महिला, दुसरी मॅच अर्थात बेस्ट ऑफ पालघर आणि रेस्ट ऑफ रत्नागिरी या दोन संघांदरम्यानची पाहायला मिळणार आहे, जी महिला संघांची एक्झिबिशन मॅच असेल. आणि उद्याच्या दिवसामधील दानाविंद स्पोर्ट्स अलिबाग या संघाच्या विरोधामध्ये आजच्या दिवशी विजेता संघ खेळेल, ही तिसरी मॅच राहील. उद्याच्या दिवसाची चौथी रजनीची अर्थात 5व्या रजनीतील चौथी मॅच बेस्ट ऑफ पालघर आणि बेस्ट ऑफ मुंबई या दोन संघांदरम्यानची पाहायला मिळणार आहे. अर्थात उद्याच्या दिवशी एकंदरीत 5 सामने खेळवले जातील. अंतिम आणि शेवटची रजनी असेल. चला लक्ष वेधूयात. आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये उद्यात. आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये उद्यात. पार्थ आणि त्याच्या साथीला अनिकेत राऊत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. लक्ष मापक धाव संख्येचा निर्धारित 6 षटकांच्या मॅच मध्ये, परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष ज्याला आपण लिलया पार करू शकत नाही आणि असा प्रयत्न करणाऱ्या संघाला आपण नेहमीच उलटफेर होत असताना क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती पाहिलेत. कारण सातत्यपूर्ण अनुभव हा सांगून जातो की क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अगदी सोपी वाटणारी धावसंख्या नेहमीच अवघड करून जाते. आणि या मॅचला तसाच काहीचा प्रयत्न पाहायला मिळेल का? गोलंदाजी कशा धाटणीची होईल किंबहुना कशा रीतीची फलंदाजी होईल, या साऱ्या बाबी तितक्याशा महत्वाच्या राहतील या मॅचच्या दरम्यान. कारण आपण पाहतोय ना, ती रात्रीची अगदी पहाटेकडे आपण निघालोय. 2:54 झालेत, जवळपास 3 वाजायला आल्यात आणि आजच्या दिवशीतील 6वी, आजच्या रजनीतील 6वी मॅच मैदानाच्या आतमध्ये. उत्तरार्धाकडे वळूयात. पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. धनंजय याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. पार्थ मोरे ऑन स्ट्राईक, अनिकेत राऊत नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. अनिकेत राऊत हा असा खेळाडू राहिलाय ना की सातत्यपूर्ण पालघरचे खेळाडू पुढे यावे आणि त्यांनी एक मोठं वलयांकित दर्जाचं क्रिकेट खेळावं यासाठी नेहमीच तो कटिबद्ध पाहायला मिळाला. पहिला बॉल उत्तरार्ध. पहिला चेंडू शरीरापासून दूर खेळला होता. डाऊन टू ग्राउंड क्षेत्ररक्षक येतोय. मिडॉनचा चेंडूवरती वेगाने येत असताना पाहायला मिळतोय. अर्थात या बॉलवरती इथे डॉट बॉल आला. एकही धाव इथे प्राप्त होणार नाहीये. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा. लक्ष छोटं आहे परंतु तितकंच मोठं बनवावं लागेल. इरादे चांगले असावे लागतील कारण रन बॉल इक्वेशन आणि रन बॉल सिच्युएशन तितक्याशा सोप्या राहिलेल्या नाहीयेत. हा स्ट्रोक समोरच्या दिशेने मिडॉनला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि खेळाडू क्रमांक पहिला बाद. खेळाडू क्रमांक पहिला जो मात्र बाद होत असताना पाहायला मिळाला. मोह आवरता आला नाही या बॅटरला. जिथे पार्थला आपण पाहतोय त्याला मोह आवरता आला नाही. संयम त्याने दाखवला तितकासा पहिल्या बॉलवरती, परंतु तदनंतर पॉवरप्लेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार घेण्याचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये तो बाद होऊन तंबूच्या अस्त्राला परततोय. खेळाडू क्रमांक पहिला बाद झालाय. एकही धाव फलकावरती नसताना पहिला खेळाडू बाद होऊन तंबूच्या अस्त्राला परतत असताना पाहायला मिळतोय. मॅच क्रमांक आजच्या रजनीमधील जी 6वी चालू असताना पाहायला मिळते आणि या 6व्या रजनीमध्ये
विशालजी गरज साहेब आणि संतोजी पाटील यांना आपण पाहतोय या क्रीडांगणाचा फेरफटका मारत असताना. कारण येणाऱ्या प्रेक्षक वर्गाला आपण किती चांगल्या रीतीचं चांगल्या दर्जाचं इथे व्यासपीठ निर्माण करून दिलंय. अंडर द फ्लड लाईट्स असणारी ही स्पर्धा आणि एक नीटनेटकंसं आयोजन किती चांगल्या दर्जाचं आपण करू शकतो यासाठी कटिबद्ध असणारे हे आयोजक पाहायला मिळालेत. ऑल इज वेल असं आयोजन असणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू इथे बॅटची आउटसाइड एज कॉट बिहाइंड विकेट. वन मोर विकेट डाऊन. जयेश बॅक टू द पॅव्हिलियन. सेकंड विकेट. थैंक यू. जो डर गया ना वो अपने घर गया. जिसने रखी ना हिम्मत वो कुछ कर गया. आज आम्ही हरणार नाही आहोत, किंबहुना आम्ही हरण्यासाठी क्रीडांगणाच्या आतमध्ये आलेलो नाही आहोत आणि आम्ही देखील कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत हे सांगण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज धनंजयने केलाय. चांगल्या धाटणीची गोलंदाजी तो करत असताना पाहायला मिळतोय. अर्थात 2 चेंडूवरती 2 खेळाडूंना बाद केलाय. हॅट्रिकचा चेंडू घेऊन तो सज्ज होत असताना पाहायला मिळेल. बहारदार आणि धारधार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आज त्याने मात्र इथे क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखवलंय. बहारदार गोलंदाजी त्याने केली आहे. हॅट्रिकचा बॉल. सेकंड हॅट्रिक आज या 4थ्या रजनीमध्ये पाहायला मिळेल का हा एक प्रश्नचिन्ह उद्भवतो, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. तो मुसू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. अर्थात त्याच्यासाठी काय वाढून ठेवलंय येणाऱ्या चेंडूंवरती हे देखील पाहणं तितकंच आवश्यक राहील. धावफलकावरती अद्याप एकही धाव आलेली नाहीये. खेळाडू बाद झाले ते 2. क्रिकेटचा चढ उतार असणार आहे. क्रिकेटची स्पर्धा. हॅट्रिकचा बॉल. लोअर फुल टोज ऑन साइडला केले. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येईल. एकच धाव केवळ अर्जित करण्यात येते. मॅच चालू केली आहे बॅटर मुसूने. ज्या पद्धतीने स्ट्रोक केला होता ऑन दी टोज ऑन साइडला लोअर फुल टोज बॉलला हलक्या हाताने स्टीअर केलं. धाबा जास्तीच्या बनवायच्या नाही आहेत, परंतु लो स्कोरिंग मॅचेस तितक्याच्या चांगल्या होतात हे नेहमीच आपण पाहिलंय. आणि या मॅचची सुरुवात जशी झाली ना त्या रीतीचा रिझल्ट येत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आली ती 1 खेळाडू बाद झाले ते 2. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे. फ्लाय स्लीप गलीमध्ये बोलावलंय. थोडस पाठीमागे क्षेत्ररक्षक पाहतोय तो 2. इथे फटका चांगला आहे. अनिकेत राऊतच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. हाय अँड स्ट्रॉंग. लॉंग अँड स्ट्रॉंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अपनी झलक सबसे अलग. कव्हरला षटकार खेचणं, लॉंग ऑफला षटकार खेचणं हे तितकंसं सोपं नाहीये, परंतु अवघड गोष्टी चांगल्या रीतीने केल्या. तिथे पंचांकडे अपील करण्यात आली आहे. अर्थात हा खेळाडू बाद नाही आहे हेच सांगण्याचा प्रयत्न पंचांनी इथे केलाय. कोणताही ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना तर कोणताही असर पंचांवरती होत असताना पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल आलाय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती केवळ 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 7 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. खेळाडू बाद झाले ते 2. 30 बॉल आणि 31 धावसंख्येची आवश्यकता राहील की या मॅचच्या दरम्यान. 30 चेंडू 31 ची आवश्यकता. मनसुब हे चांगल्या रीतीचे होते, परंतु ते उधळून लावले. अनिकेत राऊतने एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. इनसाइड आउट जो मात्र स्ट्रोक केला होता. एक मोठा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. तितकीशी वेळ आपल्याकडे आहे, तितकीशी मुभा आहे. या आपण डीजेकडे वळूयात. एक मधुर संगीत ऐकूया.
दुसरे षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाचारण करण्यात येतोय. 7 धावा धाव फलकावरती आहे. 2 खेळाडू बाद झालेत. 30 बॉल आणि 31 ची आवश्यकता. गोलंदाज परेश याला पाचारण करण्यात आलंय. परेश गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. नवापूरचा असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळेल. अर्थात चांगल्या रीतीची गोलंदाजी करण्यासाठी तोही जाणला जातो, परंतु या मॅच मध्ये आपल्या नेहमी चांगल्या रीतीचा आपण खेळ केलाय आणि तो प्रदर्शन पुनरावृत्ती करून दाखवावे लागेल ती या मॅच मध्ये. कारण ज्या रीतीची गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये एक षटकार बघता चांगल्या रीतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. कट केला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगल्या रीतीने इनसाइड आउट आणि बॅकफुटला येत असताना स्वतःला ऍडजस्ट करत असताना हा स्ट्रोक खेळला होता. मुसूच्या बॅटमधून धावफलक एकाने पुढे सरकता 8 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. डोकदुखी राहते ती नेहमीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी आणि महत्वाची राहते ना ती एक्सरसाइज होते पंचांची देखील. कारण एक करेक्ट प्लेस ज्याला आपण म्हणतो ना जो ऑन साईडला असतो स्क्वेअर लेग पंचांचा असतो आणि तो ग्रहण करण्यासाठी इथे प्रयत्नशील राहतात हे दोन्ही अंपायर. चला गर्दी सोडा, क्रीडांगण सोडा, मी लक्ष वेधेन. क्रीडांगण सोडा त्वरित. प्रेक्षक वर्ग गर्दी करू नका आणि अनिकेतच्या भोवतालीही जास्तीची गर्दी नको असावी. मी कृपया लक्ष वेधेन की गर्दी जास्तीची करू नका.
चला मैदान खाली करून घ्या. प्रेक्षक वर्ग मॅच लगेचच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो मॅकमिलन गोविंद आणि मुसा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 38चा पाठलाग चालू आहे. आपण गणरायाचरणी प्रार्थना करूया आणि या उमरोळीचे ग्रामदैवत अर्थात विठ्ठल रखुमाई चरणी प्रार्थना करू की अनिकेत राऊत अगदी आपल्याला पुन्हा एकदा या क्रीडांगणाच्या आतमध्ये येत असताना अगदी लवकरात लवकर पाहायला मिळेल. खेळाडू बाद झाला होता, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 38चा पाठलाग, 38 रनचं टार्गेट आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा परेश दाखवत असताना पाहायला मिळेल. परेश गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. मॅकमिलन गोविंद 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी बोर्ड. 38चा पाठलाग, अजूनही 30 धावसंख्येची आवश्यकता. 28 बॉलचा खेळ इथून शेष आहे. व्हाईट बॉल, अवांतर चेंडू अर्थात वन्स बाउंड इथे पाहायला मिळाला. अतिरिक्त उसळी अनएक्सपेक्टेड बाउंड. संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहेत. 29 अजूनही हव्यात. 28 बॉलचा खेळ शेष आहे. 29 ची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये राहणार. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज परेश सज्ज होत असताना परेशचा हा चेंडू वेगवान, फास्ट अँड फ्युरियस पाहायला मिळाला. परेश आरेकरने एक बाब नेहमीच केली आहे की त्याने आपल्या वेगाशी कोणताही कॉम्प्रोमाइज केलेला नाहीये. प्रत्येक बॉल वेगळ्या धाटणीचा टाकण्याचा प्रयत्न केला. मग वसईमध्ये चिमाच्या चषकामध्येही चांगल्या रीतीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. धावफलक जिथे आपण पाहतोय ज्या 9 आहेत, या षटकातील एकंदरीत 3 बॉलचा खेळ संपला. 3 चेंडूचा खेळ इथे संपुष्टात आलाय. चांगल्या रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. परेशचा पुढचा बॉल वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जातो. हा बॉल देखील डावी एशी सोडून जाणारा पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. या गोष्टी, या बाबी नेहमीच आपण पाहिल्या ना तर परेश आरेकरसाठी कुठे ना कुठेतरी चिंतेच्या बाबी राहिल्यात. परंतु एकंदरीत त्याच्या वेगाचा विचार केला, त्याची टप्पा, त्याची दिशा, त्याची लाईन आणि किंबहुना त्याचा फॉलो थ्रू चांगल्या रीतीचा नेहमीच पाहायला मिळतो. आणि आज त्याच धाटणीची गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. अतिरिक्तच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मॅकमिलन गोविंदला इथे संपूर्णतः दूर आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. चांगल्या रीतीची बॅटिंग करावी लागेल. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर वेगाने टाकला. कधी चेंडू येतो आणि कधी निघून जातो. यष्टीरक्षकाचा वेध घेतो हे पाहतच राहतात बॅटर परेश. चांगल्या रीतीची गोलंदाजी याही मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. टॉप क्लास फॉर्म मध्ये किंवा तो एक्सलंट लेंथ अँड लाईनने गोलंदाजी करतोय. त्याच्या माध्यमातून टाकलेला प्रत्येक बॉल हा नेहमीच दिशा दर्शक राहिलाय. डॉट बॉल स्वरूपामधून हा चेंडू येत असताना निर्धाव चेंडू आला. धावफलकावरती केवळ 10 आहेत. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा शॉट फाईन लेगला बीट करत असताना फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फरार. चौकार. स्वरूपामधून चौकार.
बॅटने धावा आल्या. हा फटका इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि एक चांगल्या रीतीचा स्ट्रोक म्हणता येईल, कारण अगदी आपण पाहिलं ना तर शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न इथे मॅकमिलन गोविंदने केला. ऑन साईडला केवळ दिशा दिली. धावा मिळाल्या तर 4. संघाची धावसंख्या 4 ने बधारेल. धावफलक जाऊन पोहोचतोय 14. हा बॉल देखील उजव्या सीच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. परेश आरेकर चांगल्या रीतीची फिटनेस ही त्याच्या यशाचं गमिक राहिले. सातत्यपूर्ण चांगल्या रीतीची गोलंदाजी तो करतो जरूर आहे, परंतु या षटकाचा एकंदरीत विचार केला ना, पहिल्या षटकामध्ये 7 होत्या. या षटकाचा विचार केला तर एक धाव ही लीगल स्वरूपामध्ये आणि तदनंतरच्या धावा ज्या आपण पाहिल्या ना, हे कुठे ना कुठेतरी फलंदाजाला भ्रमामध्ये टाकणारी किंबहुना डॉमिनेट करणारी गोलंदाजी या स्वरूपामधून राहिली आहे. हा बॉल देखील इथे बॅकफुटला येत असताना खेळला होता. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप चांगलं दिलंय. जिथे एक चिकी सिंगल अर्जित करण्यात येते. या संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. धावा यायला हव्या. धावा कशा येतात याला मात्र महत्व नाहीये आणि निश्चितच आपण पाहतोय की एंड ऑफ द सेकंडवर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 6 षटकांच्या निर्धारित मॅच मध्ये जिथे 38चा पाठलाग करत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 16. गडी बाद झालेत. खेळाडू बाद झालेत एकंदरीत 3. या ऐकूया डीजे कडून मधुर संगीत. थँक्यू. पराभवाने माणूस कदापि संपत नाही. तो संपतो त्याच वेळेला ज्या वेळेला प्रयत्न सोडतो. प्रयत्न चांगल्या रीतीने ठेवावे लागतील, कारण या मॅच मध्ये अजूनही तितकंसं काही बिघडलेलं नाहीये. वेळ निश्चित येईल आणि वेळ बदलायलाही वेळ लागणार नाही, कारण येणाऱ्या 24 बॉलचा अजूनही खेळ शेष आहे आणि 24 बॉल मध्ये जिथे या 38चा पाठलाग करत असताना धावफलकावरती 16 आहेत. लोअर फुल टोज इथे हलक्या हाताने स्ट्रोक केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक येतो. एक तर निश्चित आली आहे दुहेरीचा प्रयत्न, तो देखील यशस्वी पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 20 ची आवश्यकता. 20 धावा अजूनही बनवायच्या. येणाऱ्या 23 बॉलचा खेळ अजून शेष राहील. 23 चेंडूमध्ये 20 धावा अजूनही बनवणं हे विजयासाठी तितकंच गरजेचं. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. षटक क्रमांक 3 गोलंदाज धनंजयचा हा चेंडू इथे वेगाने टाकला होता. जागा बनवली, परंतु काय घडतंय, अगदी यष्टांच्या मधोमध सापडला मॅकमिलन गोविंद आणि खेळाडू क्रमांक 4 होईल इथे बाद. लेग बी फोर स्वरूपामध्ये. थँक्यू. 4 खेळाडू बाद झालेत. संघ सध्याच्या घडीला अडचणीमध्ये सापडत असताना पाहायला मिळतोय आणि अर्थात या अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी अर्थात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळेल. थोडीशी घाई करा. आम्ही नेहमीच लक्ष वेधतो आहोत या मॅचच्या दरम्यान. निनाद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. स्वरा अमोल, सुशांत 11 उमरोळी या टीमच्या समोर एक 38 धावसंख्येचं मापक लक्ष होतं, परंतु या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला संघ अडचणीमध्ये जो पाहायला मिळतो. 4 खेळाडू बाद झालेत. निनाद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय, जो बॅटिंग साठी 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. लक्ष अजूनही 20 धावसंख्येचं आहे. 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत. प्रत्येक फलंदाज तितक्याशी जास्त वेळ तग धरून क्रीडानगरीच्या आतमध्ये उभं राहत नाहीये. नेहमीच आपण पाहिलं ना तर येणारा बॅटर हा हजेरी लावत असताना क्रीडांगण सोडतोय. पुढचा बॉल
धनंजयचा हा चेंडू नटराज स्टाईलने ऑन साइडला केला, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती फार वेगाने, जिथे एकच धाव केवळ प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. परेश आरेकर याला आपण पाहिलं होतं, वेगाने चेंडूवरती याला एक धाव निश्चित मिळते. संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही 19ची आवश्यकता या मॅच मध्ये राहणार. धनंजय चांगल्या रीतीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्यांनी केली होती, केवळ 7 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये परेशने 9 धावा दिल्यात. आणि अर्थात सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर धनंजय गोलंदाजी करतोय आणि जिथे त्याने 3 धावा खर्च करत 1 विकेट देखील प्राप्त केलाय. धावांसाठी झगडावं लागणार आहे, धावांसाठी धावाधाव करावी लागेल, कारण इथे धावा सहजासहजी मिळणार नाहीयेत. हा बॉल लोअर फुलटोज ऑन साइडला केला, टर्न केला होता, केवळ दिशा दिली, मनगडाचा वापर केला आणि जिथे मिड विकेट होऊन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तत्वर मात्र मुभा होती दोन्ही बॅटर्सकडे ही धाव कंप्लीट करण्याची आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक वधारेल जाऊन पोहोचतोय ते 20 धावा धावफलकावरती. 20 रन्स ऑन दी बोर्ड. प्रत्येकालाच संघर्ष करावा लागेल आणि अर्थात या मॅच मध्ये देखील संघर्ष करावा लागणार आहे. संघर्षाची गाथा ही यशाच्या उंच शिखरापर्यंत नेहमीच घेऊन जाते. लोअर फुलटोज यावेळेला देखील समोरच्या दिशेने केलेला हा चूक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. एक धाव पुन्हा इथे अर्जित करण्यात येईल. संघर्ष म्हटल्यानंतर यशस्वी जयस्वालची आठवण होते, जिथे मुंबापुरीमध्ये क्रिकेट खेळत असताना एका टेंटमध्ये वास्तव्यास तदनंतर पाणीपुरी विकली आणि आज IPLचा सुपरस्टार म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलं. अर्थात ज्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा राजस्थान रॉयल्ससाठी आला ते यशस्वी जयस्वालने देखील नेहमीच संघर्ष केला होता. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू उजव्या बाहेर खेळलाय. पुन्हा एकदा मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एकेरी दुहेरी धाब्याने धावफलक हलते ठेवण्याचा प्रयत्न केलाय. स्कोरबोर्डला अगदी यशाच्या विजयाच्या समीप घेऊन जाण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटरचा राहिलाय. जास्तीचे मोठे प्रयत्न केलेले नाही आहेत की धावा गोळा करण्याचा. धावफलक एकाने पुन्हा एकदा पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय जे एकंदरीत 22 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 9, तर तिसऱ्या षटकाचा एकंदरीत विचार केला तर धावफलकावरती धाव आल्या त्या 6 आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 22 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात अजूनही आवश्यकता आहे ती 16 धावसंख्येची. 18 बॉल आणि 16 धावसंख्येची आवश्यकता असताना परेश याला पुनश्च पाचारण करण्यात आलंय. चौथ्या षटकाच्या दरम्यान परेश गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जातो, अधिकचा वेग त्याने धारण केलाय आणि फलंदाजांना निस्तनाभूत करण्याचा प्रयत्न हा त्याचा पाहायला मिळाला. कुतूहलाचा विषय राहिला तो त्याचा वेग. पहिला बॉल हाफ ट्रॅकर उजव्या बाहेर गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अवांतर चेंडू इथे येत असताना पाहायला मिळाला. सटीक लेंथ आणि लाईनने गोलंदाजी करणं परेशला निश्चितच हे तितकेच कामी पडत असताना पाहायला मिळणार आहे, कारण अतिरिक्त स्वरूपाच्या धावा या कुठे ना कुठेतरी रोखाव्या लागतील. लक्ष छोटं आहे परंतु इरादे तितकेसे मोठे असावे लागणार आहेत. सामना हा तितकासा सहजासहजी प्रतिस्पर्ध्याला जिंकून देणं नाहीये हे सांगण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर वेगाने टाकला होता, फास्ट अँड फ्युरियस. पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केली आहे. अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला. अतिरिक्त उसळी या चेंडूला प्राप्त झाली होती आणि हा चेंडू वाईड आहे की नाही, अर्थात हाईट फॅक्टर किती आहे हे पाहण्यासाठी DRS ची मागणी करण्यात आली आहे. जे पवार सरांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकता. गुडले स्पॉट वरून राईज होत होता, एक रायझिंग डिलिव्हरी. अधिकचा उसळी घेणारा हा चेंडू आणि तिसऱ्या पंचांनी डिसिजन घेतलाय. निर्णय काय येतो हे आपण पाहूयात. उसळी घेणारा हा चेंडू होता आणि अवांतर चेंडू आहे. पंचांचा ऑन फील्ड अंपायरचा जो डिसिजन आहे हा सांगण्याचा प्रयत्न DRSच्या माध्यमातून करण्यात आलाय. अर्थात व्हाईट बॉल असेल. अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. आपण ऑन स्क्रीन पाहतोय. अगदी पाटील नेटवर्कचं आपण कौतुक करायला हवं, कारण दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याचा प्रयत्न नेहमीच त्यांचा राहिलाय. उसळी जास्त होती ह्या चेंडूला आणि अर्थात हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉलच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती आहे. 23 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल गोलंदाज परेश. यावेळेला कट केला, रूम बनवला आउटसाइड ऑफ स्टंप. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे अंगी.
चेंडूवरती येत असताना पाहायला मिळेल. तद्वर मात्र धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते ती एक 24 धावा धाव फलकावरती. प्रत्येक धाव फुंकर मारत असताना प्रत्येक पाऊल टाकण्याचा प्रयत्न इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. कारण इथे दोन्ही संघ तितकेसे तुल्यबळ आहेत. एखादी छोटीशी चुकी आपल्याला आणि आपल्या संघाला अंगलट येऊ शकते. हा बॉल इथे समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळण्यात आला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर मात्र घेतली जाणारी एकेरी धाव संघाची धावसंख्या आहे एकेरीच्या मदतीने 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 26 रन्स ऑन दी बोर्ड. धाव फलकावरती धावा आहेत त्या 26 ऑन दी बोर्ड. परेश पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. वेगाने टाकला होता यावेळेला देखील ऑन साइडला क्षेत्ररक्षक वेगाने येईल चेंडूवरती. एक धाव निश्चित मिळाले. दुहेरीचा प्रयत्न हलगर्जीपणा फंबल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा या दोन्ही बॅटर्सने उचलला. मुसू नेहमीच तयार असताना पाहायला मिळतो. अर्थात सिंगल घेतल्यानंतर तो दुसऱ्यासाठी तयार पाहायला मिळाला. मुसद्दीक शेख याला आपण पाहतोय वेगाने तो धावत असताना पाहायला मिळतो आणि अर्थात पहिली वेगानेच अर्जित करणंही तितकंसं गरजेचं राहतं आणि ते त्याने केलंय. एक चांगल्या क्रिकेटरची ही निशाणी असते. कारण पहिली धाव वेगाने कंप्लीट करा, दुसऱ्या साईड रेडी राहा आणि हेच करत असताना मुसूला आपण पाहिलं. धावा मिळाल्या त्या दोन संघाची धावसंख्या पुढे सरकते. 28 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 10 धावसंख्येची आवश्यकता. परेश पुढचा बॉल घेऊन रायच्या मरान विकेटने सज्ज होत असताना हा फ्रॅकर होता उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाजाला. एक मोठी डोकंदुखी राहिली आहे या गोलंदाजाची. कारण अतिरिक्त धावा त्याने जास्तीच्या बहाल केल्या. कुठे ना कुठेतरी याच्यावरती अभ्यास करावा लागेल गोलंदाज परेश आरेकरला की या धावा जर का त्यांनी रोखल्या किंबहुना सटीक लेंथ आणि लाईनने गोलंदाजी केली तर प्रतिस्पर्ध्याला कोणतीही मुभा त्याने दिलेली नाहीये. सोळो की पळो करून सोडलंय. परंतु त्या धाटणीची गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल परेश. मुसूसाठी हा चेंडू समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिड ऑफला चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र एक सिंगल इथून अर्जित करण्यात येते. संघाची धावसंख्या एकाने पुढे 30 धावा धाव फलकावरती आहेत. 8 धावसंख्येची अजूनही आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एकेरी दुहेरीने सामना जिंकता येतो. अर्थात 36 बॉलमध्ये 38चा पाठलाग करायचा होता. अनिकेत बाद झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी असं वाटलं होतं या मॅचची पकड इथे ढिली झाली की काय. परंतु तदनंतर मुसू आणि निनादने एक चांगली पकड मजबूत केली आहे. हा बॉल इथे हा फ्रॅकर बॉल हॉरिझॉन्टल बास्ट्रोकने हा फॉर्म चेक केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र घेतली जाणारी ही एकेरी धाव 31 धावा धाव फलकावरती. 31 रन्स ऑन दी बोर्ड. 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. व्यासपीठाच्या अगदी समोर एक वाहन आहे, एक गाडी आहे, त्याची फ्लड लाईट्स कृपया बंद करा. एक ब्लॅक कलरची कार आहे. यस थँक्यू व्हेरी मच. धावा धाव फलकावरती एकेरीने पुढे सरकतायत. 31 धावा धाव फलकावरती. 31 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साइडला शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. परेश कौतुक करायला हवं. एक चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण त्याने तैनात केलं आणि निश्चितच इथे जर का बिग बॉसचा अब्दू असता तर म्हटलं असता व्हेरी चालाक ब्रो. धाव मिळाली नाहीये या शेवटच्या बॉलवरती. अर्थात 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धाव फलकावरती बनल्यात त्या 31. 7ची आवश्यकता. 12 बॉलचा खेळ इथून शेष आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया. नवीन गोलंदाज अर्थात पाचारण करण्यात येत असताना पाहायला मिळेल. अर्थात
संतोष याला पाचारण करण्यात आलंय. 7 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ शेष. स्ट्राईक वरती निनाद. पहिला बॉल आडव्या बॅटने इथे ऑन साइडला केला, ऑन ड्रॉय केला होता. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. केवळ एकच धाव प्राप्त होतीये. सिंगलला जास्तीचं प्राधान्य दिलंय या बॅटर्सने. किंबहुना सिंगल डबल घेत असताना एक खडूस रीतीचं क्रिकेट, जे मुंबापुरीचं क्रिकेट आपण नेहमी म्हणतो की खडूस खेळाडू पाहायला मिळतात, आणि त्याच रीतीचं क्रिकेट इथे पाहायला मिळालं. काही कालावधीपूर्वी जर का आपण मागे गेलो ना तर अशा रीतीचं क्रिकेट नेहमीच पाहायला मिळायचं. सिंगल डबल अर्जित करत असताना वेळ प्रसंगी आक्रमक होणं, आणि याच रीतीचं क्रिकेट याही मॅच मध्ये पाहायला मिळालं. सिंगलने धावफलक पुढे सरकत्या. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 32. 32 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतली आहे, परंतु दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात. अपघात अटळ आहे. खेळाडू मुसू इथे रनआउटच्या स्वरूपामधून होईल तो बाद. थँक्यू. चौथा खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतोय. अर्थात एकंदरीत आपण पाहिलं तर 32 या धावसंख्येवरती 6 धावसंख्येची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये असताना मुसू एक विकेट सॅक्रिफाईस केली असंच म्हणता येईल. किंबहुना क्रिकेटची आत्महत्या, जी मात्र रनआउटच्या स्वरूपामधून त्याने विकेट बहाल केली आहे. कारण ज्या पद्धतीने तो खेळत होता, सामना जिंकून देणं आणि संघाच्या हिताचं राहिलं असतं, परंतु त्याने इथे साथ सोडली आहे. सूरज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. लेफ्टी आउट झाला. लेफ्टी मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या सदर गडीला 32. 6 ची आवश्यकता. हाफ ट्रॅकर बॉल उजव्या यशीच्या बाहेर वेगाने टाकण्याचा प्रयत्न, आणि याच्याच प्रयत्नामध्ये अतिरिक्त धाव इथे बहाल केली जाते. संघाची धावसंख्या एकाने पुढे 33 आहेत. या मॅचचा एकंदरीत विचार केला तर केवळ एकच षटकार पाहायला मिळाला, आणि एक चौकार जो नशिबाचा आला होता मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून. हा बॉल देखील उजव्या यशीच्या बाहेर टिचून मारा पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर. भन्नाट वेगाने गोलंदाजी केली जाते. अगदी अलीकडच्या कालावधीमध्ये अशा रीतीची गोलंदाजी अलुप्त होत चालली की काय, हा एक प्रश्नचिन्ह होता. परंतु आज या मॅचला पाहिलं ना, किंवा या गोलंदाजांना पाहिलं, आणि तीच धार, तीच दहशत पुन्हा एकदा पाहायला मिळाली ती गोलंदाजांची. पुढे फ्रंट लेग पुढे आणलं, हलक्या हाताने स्टिअर केलं होतं. कबरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, जिथे विशालला आपण पाहतोय. विशाल तामोरे जिथे मात्र चेंडूवरती येत असताना संघाची धावसंख्या एकाने पुढे 34 आहे. 4 ची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये राहणार. 4 धावा अजूनही बनवायच्या आहेत, परंतु कोणतीही जोखीम कोणताही बॅटर घेत नाहीये. निनाद ऑन स्ट्राईक मोठा फटक्याचा प्रयत्न करेल का, किंबहुना एक वेगळ्याच प्रयत्नामध्ये तो सामना जिंकून देईल का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. हा फॉर्म जॅक पुन्हा एकदा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला चेंडूवरती येत असताना मयूर मर्देला आपण पाहतोय. धावफलक एकाने पुढे सरकते. 35 आहे. 3 ची आवश्यकता. चिंगूसी बरी गोलंदाजी, एखाद्या मारवाड्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे. कोणती मुभा बॅटर्सला दिली नाही, आणि निश्चितच एक टिचून मारा पाहायला मिळाला. सध्याच्या क्रिकेटमध्ये आपण नेहमीच मोठे स्ट्रोक पाहतो. आडव्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अगदी जाळ्यामध्ये मासा अडकावा त्या रीतीने हा खेळाडू होतोय इथे बाद. एक चांगला झेल. 1 मोर विकेट डाऊन. प्रशांतने एक चांगला झेल टिपला. खेळाडू क्रमांक 6 बाद. थँक्यू. झेल ड्रॉप झालाय. अर्थात या पंच इथे कोणता खेळाडू रनआउट आहे याच्यासाठी DRAची मागणी करण्यात आली आहे. प्रशांत माचीच्या हातून झेल निसटला, आणि अर्थात तदनंतर रनआउट होणारा खेळाडू कोणता आहे
याच्यासाठी इथे मागणी करण्यात आली आहे. ड्रामा ड्रामा आणि ड्रामा या मॅच मध्ये खूप काय बाकी आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. झेल निसटलाय या, पण झेल सुटल्यानंतर कोणता खेळाडू बाद आहे ना हे पाहूयात. स्क्रीनवरती आपण पाहतोय झेल निसटलेला. धावफलकावरती धावा अजूनही जिथे 35 पाहायला मिळतात. 3ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. तीन धावसंख्येची अजूनही आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. रनआउट कोणता खेळाडू झालाय किंवा कोणता बॅटरला क्रीडांगण सोडावं लागेल यासाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. DRSची मागणी पंचांनी केली आहे, कोणत्या टीमची नाही आहे. अर्थात ऑन फील्ड अंपायर हे पाहणं जास्तीचं पसंत करतात की कोणता खेळाडू बाद आहे. अपील करण्यात आली आणि तदनंतर डिसिजन आपण पाहतोय जो दिला जातोय. काही क्षण राहिले आहेत. या मॅचने उत्कंठावर्धक ही मॅच राहिली, कारण पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धाला सुरुवात जशी झाली ना, हा उत्तरार्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. निनाद रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. अर्थात निनाद जो मात्र बाद होऊन तंबूच्या आतल्याला परतत असताना पाहायला मिळतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये निनाद बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर करण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चला वेळ जास्ती त्या दौडू नका, क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. अजूनही 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 3ची आवश्यकता. सामना होता कुठे, आला कुठे. क्रिकेटचा खेळच असा आहे. पल में माशा पल में तमाशा. कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल ना हा खेळ, हे कोणीही सांगू शकत नाही. अर्थात शेवटच्या क्षणापर्यंत अनेक वेळा भाकीतही तितकीशी नेहमीच रंजक असतात, किंबहुना भाकीतही आल्हाददायक असतात. परंतु अनेक वेळा आपण पाहिलं की भाकीत करणंही मूर्खताची राहतात. शेवटच्या बॉल पर्यंत प्रेडिक्शन इथे प्रत्येक प्रेडिक्शन फेल होणार. गोलंदाजी मार्क वरती प्रशांत माचीला पाचारण करण्यात आलंय. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 3 धावसंख्येची आवश्यकता. सामना जास्तीचा जवळ आलेला पाहायला मिळाला. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. नवीन बॅटर ऑन स्ट्राईक. अर्थात आय सेट त्याचे तितकेसे झालेले नसतील, परंतु काय इंटेंटने तो बॅटिंग करेल किंबहुना कशा रीतीचा इंटेंट दाखवेल तो प्रशांत माची, हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं राहील. सामना येणारे 6 बॉल आणि 3ची आवश्यकता. जिंकण्यासाठी जास्तीचं काही नाहीये फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे, परंतु आज त्यांना करून दाखवा लागेल. बॅटिंग टीम कडे वेगळाच प्रेशर राहील, कारण त्यांना ही मॅच जिंकायची आहे. 6 बॉल मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. पुढचा बॉल. पहिला चेंडू हलक्या हाताने ऑन साइडला केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. पहिल्या बॉल वरती तर सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. पालघरचं क्रिकेट आज मात्र काट टाकतं. खुल्या गटाची स्पर्धा आज मात्र पाहायला मिळते आणि नेहमीच खुल्या गटाच्या स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूंना प्राधान्य दिलं आणि नेहमीच खुल्या गटांच्या स्पर्धांमध्ये पालघरकरांसोबत एक नेहमीच असणारी व्यक्ती राकेशजी दामोरे यांचीही उपस्थिती आज प्रामुख्याने पाहायला मिळते. राकेशजींनी अनेक खेळाडू पालघरचे खुल्या गटामध्ये उतरवले आणि आज ते स्वतः डगआउट्स मध्ये उपस्थित आहेत. परंतु सामना एक चुरशीची लढत, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक नेल बाइटिंग फिनिश होईल का? येणारे 5 बॉल आणि 2ची आवश्यकता. हाफ ट्रॅकर हुक केला, सामना फिनिश केलाय. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. करणच्या येतो सूरजच्या बॅटमधून हा षटकार. थँक्यू. या पण प्लेअर ऑफ द मॅच आणि